आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि आतापर्यंत आपण ज्याच्यासाठी आठवत असेल आपल्या सगळ्यांना आर पाटील आबा या बाबतीमध्ये कित्येक वेळेला आमचं सरकार असताना या सगळ्या हे जे सावकार आहेत अवैध असतील अवैध काम करणारे किंवा वैध काम करणारे त्यांनी शेतकऱ्यांची जी लूट चालवली त्याच्या विरोधामध्ये आता अनेक वेळेला त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करण्यात आला। आता सभापती महोदय याच्यामध्ये मंत्री महोदय आपण ह्या अधिनियम 2014चा महाराष्ट्र हा जो कायदा आहे यातला कलम 39, 41 व 45 यातली शिक्षा वाढवण्यासाठीचा हे आपण आणलेला आहे। मुळात आता इथे एक प्रश्न निर्माण होतो जो आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे की आपण ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत जी शिक्षा आता अभिप्रेत आहे, आता आपण हा कायदा झाल्यावर त्याच्यात वाढ होईल, परंतु जी 2014च्या कायद्यामध्ये जी शिक्षा आहे त्याच्या अंतर्गत किती लोकांवर कारवाई झाली, किती लोकांना हे झाला कारावास झाला, किती लोकांवर दंडात्मक कारवाई झाली। कारण याच्यामध्ये एक गोष्ट आपण कबूल करतोय की आपलं अपयश आहे आणि ते अपयश फक्त शिक्षा वाढवून किंवा पैशाचं दंडात्मक वाढवून याच्यावर आळा बसेल का, हा महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे। कारण त्यावेळेला आता आपण काय केलंय ह्या उद्दिष्टामध्ये की आपण ह्याच्यामध्ये मान्य केलेलं आहे की 2014 पासून अस्तित्वात असलेल्या दंडात्मक तरतुदी असूनही अवैध सावकारी वारंवार होत आहे। म्हणजे आता आपण सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या ह्या विधेयकामध्ये असल्याप्रमाणे कलम 39 काय होतं तिथे तर पूर्वी याची जी 5 वर्षाची सजा होती, कारावास होता, तो आपण 7 केलेला आहे आणि 50,000चा दंड आपण 1 लाख केलेला आहे। पण आता जेव्हा 5 वर्ष सजा होती आणि 50,000 होतं तेव्हा किती लोकांना अशी सजा झाली, हा एक महत्त्वाचा विषय राहणार। म्हणून आकडेवारी नुसती वाढून ह्याच्यावर बंधने येणार आहेत का किंवा ही अशा पद्धतीची अवैध सावकारी थांबणार आहे का, असा माझा साधा प्रश्न राहणार आहे। आता कलम 41 ग मध्ये आपण पूर्वी कारावास 1 वर्षाचा होता, तिथे आपण 3 वर्षाचा प्रपोज केलेला आहे आणि 15,000 पासून 50,000 पर्यंत परत तोच प्रश्न निर्माण होणार आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायद्यामध्ये बदल आपण जो येऊ घातलेला आहे तर त्याच्यामध्ये मुळात याच्यामध्ये जी हे आहे शिक्षा व दंड वाढवण्या व्यतिरिक्त तक्रार नोंदणी, खटला जलद गतीने फास्ट ट्रॅकवर चालवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असायला पाहिजे। नाहीतर हे खटले इतकी वर्ष चालत राहतात, जो कोण तो सावकार आहे तो मस्तपैकी तो काम करतच असतो, त्याला माहिती आहे आता आपलं काहीच बिघडत नाही याच्यामध्ये। आणि म्हणून ह्या गोष्टी सुद्धा आपल्या समोर येणं गरजेचं आहे, सभागृहासमोर येणं गरजेचं आहे किंवा आम्हाला ही माहिती द्यायला पाहिजे मंत्री महोदय आपण की अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या माध्यमातून किती लोकांना, किती खाजगी सावकार किंवा अशा पद्धतीने किती सावकारांना आपण आत्तापर्यंत तुरुंगामध्ये दाबलं, त्यांनी शिक्षा भोगली आणि ती दंडात्मक ही झाली, हे येणं जास्त या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भरपाईची कर्जमुक्ती किंवा पुनर्वसनाची कोणतीही आर्थिक तरतूद विधेयकात नाही, कारण ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत। आता काय झालंय, आपण आता याच्या अगोदरचा सुद्धा जो कायद्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना कधी कधी काय होतं की काळ सोकावत जातो की कर्जमाफी होते म्हणून ते थांबले आणि मग अशा अनेक सहकारी पतसंस्था उद्ध्वस्त झाल्या किंवा त्या वाटेवर आहेत। आता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने या कायद्यामध्ये जेव्हा हे तुम्ही बदल आणताय त्यावेळेला हाही बदल आणणं गरजेचं होतं असं आमचं मत आहे की या अवैध सरकारी कायद्याला सरकारी सावकारीला बळी पडलेल्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी भरपाई कशी काय त्याची त्याला हे करू शकतो आपण, कर्जमुक्ती किंवा पुनर्वसनाची काही व्यवस्था आपण ह्या कायद्याच्या अंतर्गत करू शकतो का, अशी ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपण प्रपोज केलेलं नाही किंवा अशी कुठलीही या विधेयकामध्ये तरतूद दिसत नाही। आणि म्हणून फक्त ह्या 3 कलमांमध्ये
आपण बदल करत असताना कलम 39, कलम 41 वर कलम 45 ह्याच्यामध्ये फक्त आपण काय केलंय तर शिक्षेमध्ये वाढ केले आणि दंडात्मक ह्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक तफावत आहे. कलम 45 मध्ये आपण जर बघितलं तर कलम 45 मध्ये पूर्वी कारावास 2 वर्षाचा होता, तो आपण 3 वर्षाचा केलाय. दंड 15,000चा होता, तो आपण 1,00,000 केलेला आहे. हे बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर वरच्या ह्याच्यामध्ये जर आपण गेलो 41 ग मध्ये तर तिथे किमान कारावास 5 वर्षाचा होता, तो 7 वर्षाचा आपण केलेला आहे. ग मध्ये 3 वर्षाचा 1 वर्षाचा होता, तो 3 वर्षाचा केलाय. मात्र सॉरी 39 मध्ये 5 वर्षाचा होता, तो 7 वर्षाचा केलाय. भाई एक मिनिट. सभागृहाची वेळ पुढील कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे आणि 50,000 जो दंड होता तो आपण 1,00,000चा केलाय. तर यातलं हे कळलं नाही. तो पण त्याच पटीने तो वाढायला हवा होता, कारण जर दंडाची भीती जर त्याला वाटायला पाहिजे तर आज 50,000 लाख रुपये हा काय मोठा विषय नाहीये, आपल्याला माहिती आहे. आणि आपण 10 वर्षांनी याच्यात बदल करतोय, लक्षात घ्या. अजून 10 वर्षाने ते 1,00,000 सुद्धा असे वाटतील की काय ते कोणी येऊन भरेल आणि मग त्याला आपण एक लायसन देतोय का फसवण्याचं, आणि त्याने दंडात्मक कारवाई झाली की तो आपला मोकळा, असं होता कामा नये. आणि म्हणून त्याच प्रमाणामध्ये ह्या जो 1,00,000 रुपये जे आपण 50,000चे 1,00,000 रुपयाची जी दंडात्मक सांगितलेली आहे, 5 वर्षाची 7 वर्ष आपण केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु 50,000च्या दंडात्मकाचं जे 1,00,000 केलंय ते कमीत कमी 2.5 रुपये असायला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. सदाभाऊ. सभापती महोदय, या ठिकाणी विधानसभा विधेयक क्रमांक 55 महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 सुधारणा विधेयक या ठिकाणी आलेलं आहे. सभापती महोदय, हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर परवानधारक जे सावकार आहेत त्यांची संख्या 13,000 आहे आणि अनाधिकृत सावकारांची संख्या राज्यामध्ये फार प्रचंड आहे, की ते कागदावरच नाही आहे. मुळामध्ये हे सावकार जे शेतकऱ्याला कर्ज देत असतात ते विकास सोसायटीतून त्याला कर्ज मिळत नाही, इतर बँकेमधून कर्ज मिळत नाही, त्याच्या लेकीचं लग्न असतं, घरामध्ये कोण दवाखान्यात ॲडमिट होत असतं आजारपणामध्ये, आणि अशा काळामध्ये कठीण काळामध्ये सावकाराकडं खऱ्या अर्थानं शेतकरी जात असतो. आणि अनेक